माझे नाव मनीषा महेंद्र कदम बोर्डे, शाळा सखाराम मेहत्रे प्राथमिक विद्यालय, सावेडी, अहमदनगर। एका खेड्यात एक महाराज रोज शेतातल्या विहिरीतून पाणी भरून घरी घेऊन जायचे। यासाठी ते 2 बादल्या काठीला बांधून नेत असत। विहिरीवर दोन्ही बादल्या भरून ते घरी जायला निघे। मात्र डाव्या बाजूच्या बादलीला तळाशी एक बारीक छिद्र पडलेलं होतं। त्यातून रोज थेंब थेंब पाणी गळायचं आणि महाराज घरी जाईपर्यंत त्या छिद्रावाल्या बादलीतून निम्म पाणी वाटेत सांडून जायचं। असं रोज 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 व्हायचं। एके दिवशी त्या गळक्या बादलीकडे पाहून चांगली बादली म्हणाली, "बघ, मी महाराजांच्या किती उपयोगी पडते। पूर्ण पाणी घरापर्यंत नेते, नाहीतर तू पहा, निम्म पाणी वाटेतच सांडून देते." हे ऐकून त्या छिद्रावाल्या बादलीला खूप वाईट वाटलं। दुसऱ्या दिवशी बादली जेव्हा महाराजांनी घेतली तेव्हा ती छिद्रावाल्या बादली म्हणाली, मी तुमची मेहनत वाया घालवते, निम्मेच पाणी घरापर्यंत नेते। तेव्हा तुम्ही असं करा, मला विकून टाका आणि नवीन बादली घेऊन टाका." त्यावर महाराज हसले आणि सांगायला लागले, "वेडीस का तू? तुला माहीत नाही तू किती छान काम करते, तेही तुझ्या नकळत करते। नीट पहा, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूच्या कडेला किती छान छान हिरवळ फुलली आहे, त्यात छान छान फुले देखील उमलली आहेत। ती डावी बाजू पहा, नैसर्गिक चैतन्याने रसरसलेली आहे। ही तुझ्या डाव्या बाजूची कमाल आहे, कारण ती गळक्या थेंबाची कमाल, त्या बाजूचं गवत आणि त्या बाजूचं उमललेली फुलं। बादलीतून एकही आणि उजव्या बाजूला पहा, बादलीतून एकही थेंब गळत नसल्याने त्या बाजूला कसलीही हिरवळ उमललेली नाही, फुलंही नाहीत। गेल्या काही महिन्यापासून मी देवपूजेसाठी जी फुलं नेतो ती याच डाव्या बाजूच्या आहेत। या माझ्या देवकार्यात तुझा खूप मोठा वाटा आहे। त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस." हे ऐकून गळकी बादली शहारली आणि मनातून खूप आनंदित झाली। मुलांनो, यावरून असं समजतंय की दोष कोणात नाहीत, सगळ्यात आहेत। त्यामुळे मी चांगला, मी वाईट असे म्हणण्यात काहीही अर्थ नाही। पण त्या दोषातून जर कधी कोणाचे चांगले भले होत असेल, तो दोष त्या व्यक्तीने अभिमानाने मिरवावा। आधी थोडा काळ इतर लोक त्याला नावं ठेवतील, परंतु अंतिम सत्य पाहिल्यावर हेच लोक त्याला नतमस्तक होतील। त्यामुळं एकच सांगावंसं वाटतं की समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही।